काही माध्यमांवर असं कळतंय की तुमच्या दोघांमध्ये काही वाद झाले होते आणि त्या वादामधून ते निघून गेलेले. आज 30-32 वर्षाचा मुलगा झालेला आहे, त्याच्यामध्ये कधीही आमच्यात वाद नाही. आम्ही सगळे सांप्रदायिक पंथातले आहोत. रात्री व्यवस्थित गप्पा मारल्या. सकाळीही त्यानं पहाटे 3:30 वाजता अभिषेक केला. रुद्राभिषेक आज प्रदोष आहे आणि माझा पूजा चालू व्हायच्या अगोदर तो आला पटकन नेहमीसारखं कॅम्पसला निघून गेला. संपलं. वाद नाही किंवा काहीच नाही आहे. म्हणून मी तुम्हाला मगाशी सांगितलं की त्याचे मित्र बरोबर आहेत. किडनॅपिंग असं मला म्हणता येणार नाही, मित्र बरोबर आहेत. पण नेमकं न सांगता विदाऊट एनी कम्युनिकेशन अचानक गेला कसा, ह्याच्यासाठी आम्ही वरी होतो. मगाशी तेच बोललो तुम्हाला मी, आताही तेच सांगतोय. आता त्याच्याशी भेटल्यानंतर चर्चा केल्यानंतर नेमकं व्हॉट इज द फॅक्ट, किंवा अचानक म्हणजे काय तुमची टूर ठरली किंवा न सांगता टूर ठरली. कारण 8-10 दिवसापूर्वीच तो दुबईला जाऊन आला होता. त्यामुळे सडन ऑफ परत लगेच कसं मग पप्पा रागवतील का किंवा काय, असं काय आहे का ते एकदा चर्चा केल्यानंतरच मला कळेल. तुम्हाला काही मेसेज केला होता जाण्याच्या आधी? नाही. तुम्हाला कसं कळलं की तो गेलाय? तो ड्रायव्हर आला माघारी, दुसरी गाडी घेऊन गेला. त्या ड्रायव्हरकडनं कळलं म्हणून मी आलो. माझ्या थोरल्या मुलाला तो ड्रायव्हरनं सांगितलं की मी यांना घेऊन एअरपोर्टला चाललोय. तो मला सांगितलं. आम्ही दोघं एकाच ठिकाणी होतो. कॉर्पोरेट कात्रजच्या ऑफिसला आम्ही बसलो होतो. असं काही आहे जे खासगी विमानाने जे गेलेले आहे यंत्रणा वेठीस धरली गेली? अजिबात नाही, अजिबात तासाभरात किडनॅपिंगचा गुन्हा पण दाखल केला. नाही. ठीक आहे ना, समजेल ना. झाले नाही साहेब, पण तासाभरात तो गुन्हा पण दाखल केला त्यांनी. ठीक आहे ना. आता जे काही वरी एक बाप म्हणून जे काही एक कॉशियस होणं गरजेचं आहे ते झालं. असं पोलिसाच्या पद्धतीने करतील. एक मिनिट, पहिला जे इन्फॉर्मेशन होतं ते तसंच प्रकारचे होता की कोणी अज्ञात लोक त्यांना घेऊन गेले. यांनाही त्या फोन आला होता आधारावर तसंच. जे आहे ते FIR नोंदवण्यात आलेलं आहे. आता पुढे जे आहे तपासमध्ये जसा निष्पन्न होतील त्याप्रमाणे कारवाई तक्रार करण्यात दिली त्यांनी बघितलं होतं का? दाबून नेलं, दाबून नेलं, गाडीत अपहरणाचा नेलं, गुन्हा कसं इतका नेलं, फास्ट कसा कसं तुम्ही दाखल झालं, दाखल काय केला? झालं? दिलं काय? कार होती, असं काय मला नेलं? आपण एक मिसिंग माझ्यावर गुन्हे एवढे दिवस साहेब, आहेत का? 12 वर्षाचे तर एका माजी मंत्र्याचा मुलगा म्हणून यंत्रणा एवढी फास्ट हल्ली का? 24 तासापर्यंत जर तो घरी नाही आला तर त्यानंतर तुम्ही आपण अभ्यास एक्सपोर्टला करू जातो. पहिले मिसिंग एका होते. तासात यंत्रणा कसं काय आपण एक एक करून इथे तसाच प्रकारची तक्रार होती की कोणी त्यांना घेऊन गेलेले आहे. पुढे आपल्याला माहिती मिळाली की ते एअरपोर्टवरून काही फ्लाईटमध्ये निघून गेलेले आहे. त्यामुळे हे सिरियसनेस पाहून की कुठे चाललंय, काय चाललंय, तातडीने नोंदवले गेले गुन्हा. कारण गुन्हा नोंदवल्याशिवाय जे आहे ते पुढचा प्रोसेस होत नाही. त्यामुळे गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे. आता पुढे जे आहे तपासामध्ये जशा प्रकारचे निष्पन्न होतील तसा गुन्ह्याची त्या दोघांनी पळून नेलं असं काही आहे का सावंत साहेब? तुमच्या त्याच्या मित्रांनी त्याला पळून नेलं असं काही आहे का? मगाशी माझा इंटरव्ह्यू तुम्ही बघा. मी हेच म्हटलं त्याचे 2 मित्र आणि तो गेलेला आहे. न सांगता गेलेला आहे. मला ना त्यांच्या मिसेसला, ना आईला, ना भावाला. विदाऊट एनी असं होत नाही. डेली आम्ही दिवसातनं 10 ते 15 वेळा बोलतो. बोलणं झालं नाही आणि अचानक त्याच्या ड्रायव्हरला, माझ्या मुलाला फोन आला की मी त्यांना एअरपोर्टला सोडलं. म्हणून तो माझ्याकडे आला केबिनला तिथंच कात्रजला की असं असं पप्पा तो एअरपोर्टला गेला, तुम्हाला सांगितलं का? म्हणलं मला माहित नाही. म्हणून आम्ही दोघंही उठून परत कॅम्पसला. हे झालेलं तुम्हाला मगाशीच बोललेलं आहे. ड्रायव्हरने सांगितलं एवढ्या आरामात जाऊन त्यांना सोडून आलं, तर मग किडनॅपचा गुन्हा कसं काय दाखल झाला? कुठला? तुम्ही म्हणताय ना ड्रायव्हरने त्याच्याबरोबर मी मगाशी तुम्हाला बोललो की पोलीस स्टेशनला यांना कंट्रोल रूमला आलं की दोघांनी त्याच्याबरोबर घेऊन त्याला गेलेले आहेत. कंट्रोलला यांना फोन आला होता अगोदर कंट्रोलला.